जय भीम. मी विश्वनाथ पवार नागपूर या ठिकाणी नागलोका केंद्रामध्ये आलेलो आहे. त्रैलोक्य बौद्ध संघाने अतिशय सुंदर ही बुद्धनगरी बनवलेली आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा धोतीवरचा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे आणि समोर तथागतांची भव्य दिव्य मूर्ती आहे. नागलोका फाउंडेशन. नागलोक त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या वतीने संलग्न हा बुद्ध सूर्य विहार या ठिकाणी आहे. तिकडे धम्मशिबिर चालू आहे, त्यामुळे शांततेचा गांभीर्याने शांतता पाळावी लागते. शिबिर चालू आहे. या नागपूरच्या नागभूमीमध्ये ही बुद्धाची धम्मभूमी आहे. या ठिकाणी सगळीकडं जिकडे जाऊ तिकडे बुद्ध की बुद्ध दिसतात मोठ्या प्रमाणात. इथल्या नाग लोकांनी बौद्ध धम्माचे कट्टर समर्थक या नागभूमीत होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या नागपूरच्या नागभूमीमध्ये आम्हा सगळ्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तथागतांची सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे. सुंदर तथागतांची भव्य दिव्य मूर्ती. या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दीक्षाभूमी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. नागपूरच्या या इथले नागलोक बौद्ध धम्माचे कट्टर समर्थक आणि बौद्ध धम्माचे जतन करण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. या नागभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात तथागतांची बुद्धविहार जिकडे तिकडे दिसतात. नागपूरमध्ये सगळीकडंच बुद्ध धम्म केंद्र दिसत आहेत. भव्य दिव्य बुद्धविहार दिसत आहेत.
अतिशय बौद्ध धम्माच्या दृष्टीनं पवित्र अशी ही भूमी. या भूमीत आल्यानंतर खूप खूप आनंद वाटत आहे. गाव पारवलीचे सुपुत्र, तालुका भिवंडी या पारवली गावचे सुपुत्र आदरणीय मनोज धुंदे जाधव हे आमचे भाऊजी आहेत. यांच्याबरोबर मी नागपूरमध्ये आलेलो आहे. त्या ठिकाणी शिबिर चालू आहे, बुद्धविहार आहे. जागा आहे. मस्त सुंदर. मला पाया पडताना धरा मला. नागलोक या सर. एक सर. दोन इकडे दोन लोक इकडे, दोन लोक इकडे. राजेश भाऊ मेंढे आमचे फोटो काढत आहेत. ते आम्हाला इकडे बौद्ध स्थळ फिरवत आहेत. हा बाबासाहेबांचा धोतीवरचा हा भव्य दिव्य असा सुंदरसा पुतळा या भूमीमध्ये आहे.